अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय. पूर्ण अहवाल आल्यावर बोलणार. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया. जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद. काही दिवसांपूर्वी VSRचा मालक रोहित सिंहचा व्हिडिओ केला होता पोस्ट. अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काय बोलणार याकडे लक्ष. अपघाताच्या तपासाबाबत जय पवार पुढाकार घेत असतील तर चांगलंच. रोहित पवार यांचं वक्तव्य प्राथमिक अहवाल चुकीचा असेल तर इतर गोष्टीवर काय बोलणार. सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी आपचे खासदार संजय सिंह यांची घेतली भेट. दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केल्याची माहिती. तर एनसीपी विलिनीकरणाची चर्चा होती, त्यामुळे या प्रकरणात संशय असल्याचं संजय सिंह यांचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेलजी रोहित सिंगच्या लग्नात आपण गेला होता का? त्या लग्नात कोणत्या पक्षाचे नेते होते ते लोकांना सांगा. रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल यांना पहिल्यांदाच नाव घेत थेट सवाल. तर तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी हे महाराष्ट्राला सांगा. रोहित पवार यांचं आव्हान. रोहित पवारांना ट्रोल करणारी भाजप गँग अस्वस्थ का? वैभव सोलनकर यांचा बोलविता धनी कोण? विकास लवांडे यांचा सवाल. भाजपला दादांच्या घातपाताची सर्वांगीण चौकशी होऊच नये असं वाटतं का? विकास लवांडेंची टीका. दादांच्या अपघाताला रोहित पवार यांच्या कारखान्याचं प्रदूषण कारणीभूत. भाजप युवा मोर्चाचा संशय. चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. तर भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू. रोहित पवारांचा संताप. पर्यावरण मंत्र्यांच्या कारखान्यातूनही प्रदूषण होतं. रोहित पवार एकटे नाही आहेत, सर्वांची चौकशी करा. भाजप पदाधिकाऱ्याच्या आरोपानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षण उपसमिती कुठलेही आकडे जाहीर करत नाही. आकडेवारीत उपसमितीचा हस्तक्षेप नसतो. सामाजिक न्याय विभागात आकडेवारी नमूद असते. कुणबी मराठा दाखल्यांच्या आकडेवारीवर विखे पाटील यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील 2 मजली पुलाचं उद्घाटन करणार. दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार. तर PMRDAकडून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचंही निमंत्रण पत्रिकेत नाव. कोल्हापुरात महाडिक गटानं फुंकलं. गोकुळ निवडणुकांचं रणशिंग. महाडिक गटाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थक ठराव-धारकांचा मेळावा. खासदार धनंजय महाडिक यांनी मेळावा घेत गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांना दिलं आव्हान. बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का. चिखलीतील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का. चिखलीतील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी. मुख्यमंत्री फडणवीसांनी नवदाम्पत्याला दिले आशीर्वाद. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नात मंगलाष्टका म्हटल्या. आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचं राजस्थानला राजेशाही लग्न. लग्नात राज्य कॅबिनेट मंत्र्यांचा पारंपरिक पोशाख चर्चेत. पालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली 13 नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल केले. इम्तियाज जलील यांचा आरोप. याविरोधात न्यायालयात जाणार. इम्तियाज जलील यांचा इशारा. खोटा टिळा लावणाऱ्यांकडून खरेदी करायची का ते ठरवा. दुकानदारांची रूपरेखा बघूनच खरेदी करा. मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य. हिंदू राष्ट्र बनवण्याची शेवटची संधी, पण हे एकटे मोदी करू शकत नाहीत. किल्ले शिवनेरीवर बोलताना मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचे रिपोर्ट गोपनीय. अहवालाबाबत कुणालाही माहिती नाही. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं विशेष तपास अधिकाऱ्यांचं आवाहन. जालन्याच्या बदनापुरातील शिबिरात भाजप आमदार नारायण कुचे अधिकाऱ्यांवर संतापले. छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिरात नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा. यावर सरकारनं सांगितलं म्हणून कार्यक्रम घेऊ नका. लोकांची कामं करा. कुचेंचा अधिकाऱ्यांना इशारा. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीत कलगीतुरा. साताऱ्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष. अध्यक्ष आमचाच व्हावा. जयकुमार गोरे ठाम. तर तोडगा न निघाल्यास शेवटच्या टोकापर्यंत लढू. गोरे यांचा इशारा. महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली 13 नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल केले. MIM नेते इम्तियाज जलील यांचा आरोप. आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरण. राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घुगरे पाटील फरार. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यानंतर नांदेड पोलिसांची 2 पथकं जीवन घुगरेच्या शोधात. घुगरेवर हॉस्टेलची थकीत फी भरण्यासाठी मानसिक त्रास दिल्याचा आरोप. निकृष्ट रस्त्याच्या निषेधार्थ पाचगणी ग्रामस्थांकडून आज बंदची हाक. साताऱ्यातील सुरूरवाई पाचगणी महाबळेश्वर पोलादपूर रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थ आक्रमक. रस्त्यामुळे पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला मोठा फटका बसल्याचा आरोप.
बुलढाण्याच्या खामगाव नगर परिषदेत एमआयएम पक्षाकडून पुंगी वाजवा आंदोलन, प्रभागातील समस्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी एमआयएमचं अनोखं आंदोलन, तात्काळ मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. चंद्रपूरमध्ये इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, वाघ मानव संघर्षावरील तांत्रिक समितीचा अहवाल लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. गेल्या 3 दिवसापासून धोत्रे यांचं आंदोलन सुरू. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला यंदा टोयोटा फॉर्च्युनर तर महाराष्ट्र केसरीच्या उपविजेत्याला स्कॉर्पिओ गाडी बक्षीस दिली जाणार. रामकृष्ण सातव पाटील आणि वाघोली ग्रामस्थांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन. वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, वर्ध्यात 40 अंशांपर्यंत तापमानाची नोंद. येत्या 2 दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रमजान निमित्तानं मोठ्या प्रमाणात खरबुजांची आवक, जवळपास 10 टन खरबुजांची आवक झाल्यानं दर कमी झाल्याचं चित्र. सोलापूरच्या कन्हेरगावच्या शेतकरी सागर केदारची अफलातून कला, चक्क हातानं आणि डोक्यानं एका मिनिटात 4 नारळ फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्यातील बावणेपांगरी गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर संपन्न. जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची शिबिराला उपस्थिती. धुळे महापालिकेच्या वतीनं भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा तयार करण्याची तयारी, महापौर आयुक्तांकडून एमआयडीसी तलावाजवळ जागेची पाहणी. पहिल्या टप्प्यात 1000 भटके कुत्रे ठेवण्यात येणार असल्याची माहिती. अकोल्यातील मोरणा नदीला जलपर्णीचा बिळका, नदीपात्रात साचलेल्या जलकुंभीमुळे पाण्याचा प्रवाह मंदावला. आजूबाजूच्या भागात अस्वच्छतेची समस्या, वारंवार तक्रार करूनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. साताऱ्याच्या कराडमध्ये डोंगरी विकास आराखडा योजनेतील विद्युत कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. ठेकेदारांवर कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापूराव भिसे यांचं महावितरण कार्यालयाबाहेरच आमरण उपोषण. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात धुळीचं साम्राज्य, खेळाडूंच्या आरोग्याला धोका, क्रीडा संकुलाच्या मैदानाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. नागपूरमध्ये वायुसेनेचे शहीद पायलट पूर्वेश दुरुककर यांच्यावर अंत्यसंस्कार, त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. वायुसेनेच्या जवानांकडून पूर्वेश अमर रहे अशा घोषणा. रत्नागिरी पोलीस दलातील विराट नावाच्या श्वानावर अंतिम संस्कार. गेल्या 9 वर्षापासून पोलीस दलात कार्यरत असलेल्या विराटचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाकडून सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नाशिकमधील जीएसटी अधिकाऱ्याचं 1.25 कोटींचं लाच प्रकरण, 1 सहाय्यक तर 2 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. मुंबईच्या एसीबी पथकानं जीएसटी अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना पकडलं. जळगावात 8 गावठी पिस्तुलांसह 10 जिवंत काडतुसं हस्तगत. जिल्हापेठ पोलिसांची कारवाई, 7 आरोपींना अटक. वर्धा पोलिसांची ऑपरेशन ड्रग्ज फ्री मोहिमेअंतर्गत एनपीडीएस गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई. मोहिमेत 40 अधिकारी, 120 पोलीस अंमलदारांचा सहभाग. सोलापूरमधील यावली सालसे राज्यमार्गावरील भोसरे गावाजवळ एसटीचा अपघात. धावती एसटी बस नाल्यात अडकल्यानं थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. कोरडूवाडीहून माढ्याकडे जाताना एसटीला अपघात.